संस्थांच्या निवडणुका महायुतीचे तीनही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढणार की स्वतंत्रपणे? मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचक वक्तव्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवणार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच राजकीय समीकरणाचा खोलवर वेध घेणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना 4 आठवड्यात निघाली पाहिजे आणि 4 महिन्यात निवडणुका पार पडल्या पाहिजे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं, महायुती म्हणून निवडणुका लढणार, पण काही ठिकाणी अपवाद असू शकतात. हा अपवाद म्हणजे काय? हे फक्त अपवाद आहेत की भाजपचं स्वबळाचं सूचक वक्तव्य? हा संदेश सरळ आहे. भाजप आपल्या ताकदीची चाचपणी करून पाहत आहे आणि शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याकडे स्वतंत्र लढतीची तयारी ठेवण्याचे संकेत देत आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. महायुती म्हणून लढलो तर एका प्रभागात एकच उमेदवार द्यावा लागेल, म्हणजेच काहींना डावलावं लागेल. जर महायुतीत असंतोष वाढला आणि इच्छुकांना उमेदवारी न मिळाली तर त्यांचा कल महाविकास आघाडीच्या दिशेने वळू शकतो किंवा अपक्ष उमेदवारीनं भाजपचं नुकसान होऊ शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीतील बहुतांश स्थानिक नेते स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे आधी आपापली ताकद दाखवा, नंतर निकालानुसार युती करा. हीच धोरणं चर्चेत आहे. तुमच्या मते भाजप, शिंदे गट, अजित पवार यांनी एकत्र निवडणूक लढावी का स्वतंत्रपणे? कोणत्या पक्षाचा फायदा होईल? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की लिहा. राजकारणात मित्र आणि स्पर्धक यांची सीमा पुसट असते. महायुतीच्या या स्वतंत्र खेळीचा शेवट काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.